तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की ह्या दोघांनी मला एवढं निबर का तुडवलाय, सगळं सांगतो, ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर जय महाराष्ट्र बाबांनो, सकाळी लवकर उठलो आणि रोजच्या सारखं दात घासलं आणि म्हणलं आता चला जाऊ चालायला. निघालो चालायला. मी चालायला निघालो की तुम्हाला माहिती आहे आपला डॉगेज भाऊ आपल्यासोबत असतोच. मग काय थोडंसं रनिंग वगैरे केली आणि आपल्या सकाळची सुरुवात आहे ना रोज महाराजांचं दर्शन घेऊन होते बरं का. आणि तुम्ही म्हणताल की असं तोंडावरती पांढरं काय होतोय, तर ही आहे पिलग्रीमची सनस्क्रीन. ह्यामध्ये आहे विटॅमिन सी जे स्किन ब्राईट करण्याचं काम करतं. त्याचबरोबर नियासिनामाइड जे की टॅनिंग आणि ऑइल कंट्रोलसाठी काम करतं. त्याचबरोबर SPF 50+ PA+++ जे की सूर्याच्या किरणांपासून आपल्या स्किनचं प्रोटेक्शन करतं. ही सनस्क्रीन तुम्हाला पण पाहिजे असेल तर कमेंट करा, फक्त लिंक मिळून जाईल. देवपूजा उरकली आणि आलो हॉटेल आलो तर रामाबाग काय म्हणतोय. हॉटेलला थोड्या वेळ थांबलो आणि मग निघालो सासवडला. आपल्याला जायचं होतं आज कृषी प्रदर्शन बघायला. मग काय तिथे गेलो तर भेटला प्रमोद आणि राज. त्यांना थंडगार ऊसाचा रस पाजला. हे कृषी प्रदर्शन आयोजित केलं आहे आपल्या पुरंदर तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार संजयजी चंदूकाका जगताप यांनी. तर सर्व शेतकरी बांधवांनी या कृषी प्रदर्शनाला नक्की एकदा भेट द्यायची आहे. या कृषी प्रदर्शनाला पावसानं पण हजेरी लावली होती आणि येथे शेतकऱ्यांच्या दैनंदिन वापरासाठी लागणाऱ्या अनेक वस्तूंचे स्टॉल लागलेले आहेत. प्रदर्शनात फिरून आहे ना लय भूक लागलेली. मग काय मोफत मिळणारी झुमका भाकरी खाल्ली. आता म्हणलं लय वैताग आलाय, चला जाऊ घरी. मग काय आलो घरी आल्यावर दिवसभराची पेंडिंग कामं उरकले आणि आजचा ब्लॉग इथंच संपला. धन्यवाद.